नमस्कार, मी हिरंब कुलकर्णी. शिक्षण गप्पाच्या आजच्या आपल्या भागात आपल्या सोबत आहेत समाधान शिकेतोड. समाधान शिकेतोड सर हे सध्या उस्मानाबाद येथील डाएटमध्ये काम करतात आणि शिक्षक म्हणून त्यांनी जे वेगवेगळे उपक्रम केले, डाएटच्या माध्यमातून जे वेगवेगळे उपक्रम करतायत, त्याबद्दल आज जाणून घेण्यासाठी आज त्यांच्याशी मी बोलतो आहे. नमस्कार समाधान. नमस्कार सर. नमस्कार. 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 भेटून समाधान यासाठी वाटतं की आपल्या नोकरीच्या कालावधीमध्ये तुझे वेगवेगळ्या स्वरूपाचं काम केलं, अगदी छोट्या गावामध्ये राहिलास, त्यानंतर प्रत्यक्षात मूलभूत क्षमतांवर आणि अभिव्यक्तीच्या संदर्भात वेगवेगळ्या स्वरूपाचं काम केलं. तंत्रज्ञानाची जेव्हा महाराष्ट्रात चर्चाही नव्हती त्या काळामध्ये तंत्रज्ञान खूप चांगलं वापरून दाखवलं. तर याबद्दल मला आज तुमच्याकडून जाणून घ्यायचंय. मला सर्वप्रथम तुमच्या कौटुंबिक पार्श्वभूमीविषयी सांगा की तुम्ही शिक्षक नेमके कसे झालात, घरची परिस्थिती नेमकी काय आहे? हा सर, मी एक शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेला मुलगा आहे आणि माझ्या घरामध्ये 5वी नंतर शिकलेला मीच पहिला आहे. म्हणजे पहिल्यांदाच 10वी ग्रॅज्युएशन झालेला. आई वडील चुलता आजी आजोबा माझ्या कुटुंबामध्ये एकही 10वी पास नाही. आणि अल्पभूधारक शेतकरी आणि सतत दुष्काळ वगैरे परिस्थिती मराठवाड्यामध्ये आहे, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आहे. अशा परिस्थितीमध्ये संघर्ष करत करत मी माझं प्राथमिक शिक्षण घेतलेलं आहे. त्यासाठी आईनं आणि खूप मेहनत घेतलेली आहे. म्हणजे दुसऱ्याच्या इथं अगदी रोजाना जाऊन दुसऱ्याच्या इथं काम करून रोजगार हमीवर काम करून माझं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. आणि आईची प्रेरणाच होती आणि मी ठरवलं होतं की मला शिक्षक व्हायचंय. त्यामुळे मला 10वी आणि 12वीला खूप चांगले मार्क असून सुद्धा मी मेडिकल इंजिनिअरिंगला वगैरे किंवा दुसरे कुठलेही व्यावसायिक शिक्षण न घेता मी डी.एड केलं आणि त्यानंतर मी प्राथमिक शिक्षक म्हणून नांदेड जिल्ह्यामध्ये एक सीमावर्ती गाव आहे, म्हणजे तेव्हाचा आंध्र प्रदेश आणि आत्ताचं तेलंगणा, या सीमावर्ती भागामध्ये बल्लाळ या छोट्याशा खेड्यामध्ये आजूबाजूला असं घनदाट सागाचं जंगल आहे. आदिवासी भटक्या विमुक्त जमातीतील विद्यार्थी आहेत. अशा विद्यार्थ्यासोबत मी काम करायला सुरुवात केली. मला त्या गावामध्ये तुम्ही जेव्हा राहत होता, तुमचे विस्तार अधिकारी तेव्हाचे व्यंकटेश चौधरी यांनी मला तुमच्याबद्दल सांगितलं होतं की इतक्या दुर्गम गावामध्ये, ज्या गावामध्ये कुठल्याही सुविधा नाही, अशा गावामध्ये तुम्ही राहत होता आणि पूर्वीच्या मागच्या पिढीचे शिक्षक अशा प्रकारच्या गैरसोयी झेलत त्या गावामध्ये जगायचे आणि त्या गावाची ती शहाणपण असायची. त्या गावातल्या सगळ्या समस्या त्यांच्या समस्या होऊन जायच्या. तर एका कोणत्या सुविधा नसलेल्या छोट्या गावात 3 वर्ष राहिल्यानंतर काय अनुभव आहे नेमका? मी पहिल्यांदा नोकरी करण्यासाठी त्या गावी जॉईन झालो आणि खरं तर ते तालुक्यापासून खूप लांब गाव होतं आणि कुठलीही वाहतुकीची सोय नव्हती आणि गावातच मी राहण्याचा निर्णय घेतला आणि मला एका छोट्याशा खोलीमध्ये माझ्या एक सोबती दुसरे एक शिक्षक होते गोंदिया जिल्ह्यातले, ते आणि मी एकत्र राहायला लागलो आणि हाताने स्वयंपाक वगैरे करायला लागलो. आणि प्रचंड दारिद्र्य होतं गावामध्ये. मुलांना म्हणजे शिक्षणाची अशी शाळेची एवढी गोडी वाटत नव्हती. मुलं गुरं राखायला आई वडिलांसोबत जायची. मुलांची उपस्थितीचं प्रमाण 50% पण नव्हतं आणि हे सगळे महत्वाची आव्हानं आमच्या समोर होती. मग अशा परिस्थितीमध्ये एकतर त्या ठिकाणी भिल्ल असेल, आदिवासी जमातीतील मुलं असतील किंवा बंजारा समाजातील मुलं असतील, अशी वेगवेगळ्या समाजातील मुलं होती आणि त्यांची घरची भाषा वेगळी होती. आणि दुसरी एक गोष्ट अशी की त्या ठिकाणी एक परिसर भाषा तयार झाली होती. म्हणजे बंजारा असेल, भिल्ल समाजाची असेल, वडार समाजाची असेल, तेलुगू असेल, ह्याची मिश्रित एक भाषा तयार झाली होती, परिसर भाषा. आणि त्या भाषेत मुलं बोलत होती. त्यामुळं ती भाषा मी शिकून घेण्यासाठी एक शब्दसंग्रह केला आणि त्यालाच पुढे शब्दकोश तयार केला. त्या शब्दकोशाच्या मदतीनं मी जे पाठ्यघटक होते ते घरच्या भाषेकडून, परिसर भाषेकडून मुलांना प्रमाण भाषेकडे घेऊन जाण्यासाठी उपयोग केला आणि माझ्यासारखे जे नवीन लागलेले शिक्षक होते त्यांना सुद्धा या शब्दकोशाचा खूप फायदा झाला आणि खूप चांगले अनुभव आले त्यांच्या मुलांसोबत काम करत असताना. नंतर स्पर्धा परीक्षांची विद्यार्थ्यांना आवड निर्माण झाली. काही मुलांना दत्तक घेतलं होतं ज्यांची आर्थिक परिस्थिती खूपच नाजूक होती.
आणि अशी मुलं खूप चांगल्या ठिकाणी गेली. एक माझा विद्यार्थी तर सगुरळीची तिथंच एक सैनिकी शाळा आहे जिथं 4-5 हजार मुलं असतात. त्या ठिकाणी तेवढ्या परिपाठाचं संचलन तो करायचा. पुढे तो इंजिनियर पण झाला. जेव्हा तो माझ्याशी बोलत होता तेव्हा रडत होता, सर म्हणजे तुम्ही म्हणजे मला दत्तक घेतलं, मला सपोर्ट केला. म्हणजे अशा पद्धतीनं खूप चांगले अनुभव मला खूप आठवणी त्या काळातल्या आता तुमच्यासोबत शेअर कराव्या वाटल्या. पण अशा गरीब गावकऱ्यांसोबत राहताना, जे शिक्षक आपल्या गावातच राहतायत आपल्या गरीब परिस्थितीसोबत, तर अशा गावकऱ्यांची काय नेमकी भावना असते किंवा काय नातं बनतं शिक्षकांचं आणि गावाचं? आपल्यावर ते प्रचंड प्रेम करतात आणि त्यांना माझे शिक्षक म्हणजे त्यांना अभिमान वाटत असतो. शिक्षकाबद्दल प्रचंड तळमळ असते आणि आपल्याला खूप ते मदत करतात, सहकार्य करतात आणि आपल्या मुलांसाठी सर खूप काही करतात आपल्या मुलांसाठी ह्याचं त्यांना पण अभिमान असतं आणि खूप जीव लावतात. हा माझा एकंदरीत अनुभव होता. मला असं वाटलंच नाही मी एका दुसऱ्या जिल्ह्यामध्ये नोकरी करतोय, कुठेतरी दुर्गम भागामध्ये नोकरी करतोय. मला त्या गावकऱ्यांमध्ये मी इतका मिसळून गेलेलो होतो, की त्यांची संस्कृती, त्यांच्या चालीरीती याच्यामध्ये मी सहभागी होऊन जायचो सहजच. म्हणजे एकदम मस्त पद्धतीनं मी 2-3 वर्ष त्यांच्यासोबत राहिलो, बोललो, त्या सगळ्या भाषा शिकलो. त्या म्हणजे मुलांना अगदी मूल जर शाळेत आलं, तर "का शाळेत आला नाही?" तर मूल म्हणायचं, "सर मला भिगीनं अंघोळ टाकली नाही." म्हणजे वेगळे शब्द असायचे. कोपरा म्हणजे कोणता? अशा पद्धतीनं ते सगळं समजून घेणं. त्यामुळं काय झालं, मुलांना वाटायला लागलं हे आपलेच गुरुजी आहेत. आपली भाषा समजतात, आपल्याला जवळ करतात, प्रेम करतात. त्यामुळं मुलांची उपस्थिती वाढली. उपस्थिती वाढल्यामुळं मला त्यांच्यासोबत काम करायला सोपं गेलं आणि खूप चांगल्या पद्धतीनं मुलांसोबत काम केलं. म्हणजे मी त्या काळात मुलांचं हस्तलिखित तयार करायचो. अभिव्यक्तीचे काही उपक्रम राबवले, वाचनाचे काही उपक्रम राबवले. त्या काळामध्ये वाचन लेखन नावाचा एक प्रकल्प आला होता आणि तो खूप गाजला होता. त्या वाचन लेखन प्रकल्पामध्ये 100% मुलांना मी वाचायला शिकवलं होतं. म्हणजे 2004-5 अनुषंगाने 5-5 मला 5च्या वेळेस. तर त्यावेळेस वाचन लेखन प्रकल्प राबवला गेला होता आणि खूप अभिनंदन केलं. आमच्या गट शिक्षण अधिकाऱ्यांनी भेट दिली होती. वाह! वाह! व्हेरी गुड. ही पोरं खूप छान काम करतायत. इतकं आम्हाला भारी वाटलं ते, की एक 4-5च मुलं न वाचता येणारी होती, पण ते वाचायला लागली. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये ते खूप मला असं यश मिळाल्यासारखं वाटत होतं, की मला खूप काहीतरी मी मिळवलंय. त्यांचं कौतुकानं सुद्धा मी खूप भारावून गेलो होतो. तुम्ही आता बोली भाषेचा उल्लेख केला, की बोली भाषेची समस्या त्या गावामध्ये खूप मोठी होती. आता ही समस्या महाराष्ट्रातल्या अनेक शाळांना भेडसावते. याचं कारण असं, की आपल्याकडे भटक्या विमुक्तांची भाषा, आदिवासींची भाषा आणि आपली प्रमाण भाषा, पुन्हा बंजारा किंवा या सगळ्या जमातींची भाषा. तर ह्या समस्येवर तुम्ही त्या 2 भाषांचा शब्दकोश तयार केला आणि त्या शब्दकोशाच्या आधारे मुलांना शिकवलं. तर नेमकं ती शब्दकोश कल्पना काय होती आणि काही उदाहरणं घेऊन सांगा आम्हाला? त्या शब्दकोशामध्ये मला एकतर कुठलीच भाषा येत नव्हती. आणि मला एवढ्या कमी कालावधीमध्ये बंजारी भाषा शिकणं, तेलुगू भाषा शिकणं, अशा सगळ्या वेगवेगळ्या बोली भाषा शिकणं शक्य नव्हतं. त्यामुळं शाळेमध्ये किंवा गावाच्या परिसरात जे मुलं परिसर भाषा बोलत होते, ती परिसर भाषा मी शिकून घेतली. जसं मी तुम्हाला आता एक उदाहरण सांगितलं, की "आईनं बिगीनं अंघोळ टाकली नाही." अ, हिंग अशा पद्धतीनं ते मुलं बोलायचे. आणि ते जरी मला आलं, मला तेलुगू जरी नाही आली, पूर्ण बंजारी जरी नाही आली, तरी मूल एखादं बंजारा भाषेतलं शाळेत येत असताना, "खरं नाम काय छ?" असं जरी विचारलं, तर त्याला वाटायचं, "सर मला माझं नाव विचारतायत." म्हणजे प्रत्यक्ष संवादासाठीची जी 10-10, 15-15 वाक्य होती, ती वाक्य मी सगळ्या भाषेतली काढलेली होती. आणि ती वाक्य मी शिकलो आणि मग परिसर भाषेतली मात्र सगळे अ पासून ने पर्यंत शब्दकोश तयार केला. त्या शब्दकोशामध्ये 4 ते 5,000 शब्द असतील आणि एक साधारणतः एक 300-400 वाक्य असतील. ती मी लिखित स्वरूपामध्ये माझ्याकडे ठेवला. माझे जे मित्र सीमावर्ती भागात होते, किनवट असेल, उमरी असेल, भोकर असेल, धर्माबाद असेल, त्या शिक्षकांना पण मी तो शब्दकोश दिला होता आणि आमचे विस्तार अधिकारी, प्रयोगशील अधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी मला अभिनंदन पत्र दिलं होतं. खूप छान होतं. म्हणजे एक विस्तार अधिकाऱ्यानं स्वतःच्या लेटर पॅडवर अभिनंदन पत्र देणं म्हणजे माझ्यासाठी तो फार मोठा गौरव होता. खरंच होता. हे जसं काम तुम्ही केलं, तसं तुम्ही आता सांगितलं, की वाचन लेखन प्रकल्पाच्या संदर्भात तुम्ही खूप चांगलं काम केलं आणि मुलांना लिहिता वाचता यायला लागलं. सरकारने मूलभूत क्षमता नावाचा एक शब्द वापरलेला आहे, की विद्यार्थ्यांमध्ये किमान कुठल्या क्षमता असल्या पाहिजेत आणि त्यानंतर किमान अध्ययन क्षमता हा शब्द शिक्षकांना परिचित झाला.
की ज्याचं आपले केंद्रीय तेव्हाचे जे मनुष्यबळ विकास मंत्री सुद्धा सातत्याने उल्लेख करायचे की विद्यार्थ्यांना किमान काही गोष्टी आल्या पाहिजेत किंवा प्रत्येक इयत्तेमध्ये किमान अध्ययन निष्पत्ती काय असली पाहिजे याची चर्चा झाली पाहिजे. असं रिपोर्टच्या निमित्ताने पण ही चर्चा नेहमी होते आणि तुम्ही त्या संदर्भात खूप मोठं काम केलंय की प्रत्यक्ष त्या इयत्तेमध्ये विद्यार्थ्यांना कुठल्या क्षमता आल्या पाहिजेत आणि अध्ययन क्षमता ज्या आहेत त्या अध्ययन क्षमता विद्यार्थ्यांना का आल्या पाहिजेत किंवा कशा आल्या पाहिजेत. तर त्याबद्दल तुम्ही नेमकं काय काम केलं म्हणजे शिक्षक म्हणून असताना पण आणि आता डाएटच्या माध्यमातून असताना तर त्याविषयी आम्हाला उदाहरणं घेऊन सांगा. हो सर, बरोबर आहे. म्हणजे 2005-6ला मी ज्या पद्धतीने काम करत होतो, म्हणजे माझी जी समज होती, धारणा होती, त्या पद्धतीनं मुलांसोबत काम केलं आणि मुलं वाचायला लिहायला शिकली. त्याच्यानंतर मी जिल्हा बदली करून उस्मानाबाद जिल्ह्यात आलो आणि मग हाडोंगरी या गावामध्ये मी काम करायला लागलो. त्यावेळेस पण मुलांना 100% मुलांना मूलभूत क्षमता प्राप्त व्हाव्यात, यासाठी मी काम करायला सुरुवात केली आणि त्याच कालावधीमध्ये मी काही प्रयोगशील शाळांना, प्रयोगशील बीट असतील, त्यांना मी भेटी दिलेल्या होत्या. तर त्या ठिकाणी भेटी दिल्यानंतर मला असं जाणवलं, की अ, मला असं जाणवलं, की आपण नवीन काहीतरी शास्त्रीय पद्धतीने शिकलं पाहिजे आणि शास्त्रीय पद्धतीनं शिकल्यानंतर मला विद्यार्थ्यासोबत काम करताना कशा पद्धतीनं काम करायला पाहिजे, पारंपरिक पद्धतीनं काम करण्यापेक्षा मुलांना शास्त्रीय पद्धतीनं कशा पद्धतीनं काम करायला हवं, याबद्दल मी या दृष्टीनं, या अंगानं मी मुलांसोबत काम करायला सुरुवात केली. तर हाडोंगरीच्या शाळेमध्ये मुलांना अक्षर गटाच्या पद्धतीनं म्हणजे अ ते ज्ञ ही सगळी बाराखडी शिकवणं, मुळाक्षरे शिकवणं, बाराखडी शिकवणं, नंतर जोडशब्द शिकवणं, याचा कालावधी खूप मोठा असतो. तर मोजकी अक्षरं घेणं, स्वरचिन्ह घेणं आणि त्याच्यापासून जो अर्थपूर्ण शब्द तयार होतील, त्याच्यापासून अर्थपूर्ण उतारा तयार होईल, त्या पद्धतीनं मुलांसोबत काम करायला मी सुरुवात केली. पण त्यावेळेस असं पालकांना वाटायचं, की अरे अजून जुलै, ऑगस्ट आला, सप्टेंबर आला, मुलांना सगळी मुळाक्षरं पण येत नाहीत. पण पालकांचं प्रबोधन केलं आणि त्या पद्धतीनं 100% मुलं अर्थपूर्ण वाचायला खूप कमी कालावधीमध्ये लागली. त्यांना एक आत्मविश्वास आला, की आपल्याला वाचायला येते. त्यानंतर दुसरा अक्षर गट, तिसरा अक्षर गट, चौथा अक्षर गट या पद्धतीनं मुलांना कमी कालावधीमध्ये 100% मुलांना कमी कालावधीमध्ये अक्षर गटाच्या पद्धतीनं मुलं वाचायला लागली. आणि मला सांगायला अजून एक आपल्याशी शेअर करावं असं वाटतं, की पहिलीचं जे पाठ्यपुस्तक आलं 2012-13ला त्याच्यामध्ये सुद्धा अक्षर गटाचीच पद्धत दिलेली आहे, की काही अक्षरं आणि स्वरचिन्ह याला घेऊन अर्थपूर्ण उतारा मूल लवकरात लवकर वाचायला शिकतं. त्याच्यानंतर पाठ्यपुस्तक बदललं पहिलीचं, त्याच्यामध्ये सुद्धा अक्षरगट पद्धतीनंच मुलांना वाचन करायला शिकवलेलं आहे. तर अशा पद्धतीनं मग गणितातील मूलभूत क्षमता असतील, त्याच्यामध्ये सुद्धा साहित्याच्या आधारे त्या शाळेमध्ये मी खूप चांगल्या पद्धतीनं काम केलं. कुमठे बीटला मी भेट दिली होती. वेगवेगळे आमचे सोमनाथ वाळके असतील सारखे प्रयोगशील शिक्षक होते. त्यावेळेस आम्ही एकत्र द्यायचो, एकमेकाचे उपक्रम शेअर करायचो. त्यामुळं शाळेत असताना 100% विद्यार्थ्यांना मूलभूत क्षमता प्राप्त होत्या. त्याच्यानंतर डाएटला आल्यानंतर राज्यस्तरावरून वेगवेगळी प्रशिक्षणाचे मॉड्यूल तयार करायला सुरुवात झाली. त्याचबरोबर क्वेस्ट सोबत मला काम करता आलं. क्वेस्टचा एक भाषा शिक्षणाचा दीर्घ मुदतीचा मी एक कोर्स पूर्ण केला आणि त्या कालावधीमध्ये सुद्धा मला खूप काही शिकता आलं. शास्त्रीय पद्धतीनं मुलांना शास्त्रीय पद्धतीनं मुलांसोबत कसं काम करता येईल किंवा भाषा शिक्षणाबद्दलचे वेगवेगळे पैलू आहेत ते मला समजले. आणि मग अक्षर गट तयार करायला लागलो, वाचन पाठ तयार करायला लागलो आणि बरेचसे आताच बोलीभाषेचा पण आपण मुद्दा आपण चर्चेला, की आता महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या 40 प्रकारच्या बोलीभाषा आहेत. तर ज्यांना प्रमाण भाषा येते ते अक्षर गटाच्या मदतीने शिकतील. परंतु ज्यांची बोलीभाषा वेगळी आहे, घरची भाषा वेगळी आहे, अशा मुलांना सुद्धा त्यांच्याच बोलीतले अक्षर गट तयार करून राज्यामध्ये असे वेगवेगळे प्रयत्न झालेले आहेत. बीड जिल्ह्यातील गेवराई बीटचे माझे मित्र आदरणीय प्रवीण काळम पाटील हे शिक्षण विस्तार अधिकारी आहेत. तर त्यांनी पण एक शब्दकोश तयार केला होता आणि पारधी समाजातील मुलांना जर लवकर वाचता यायचं असेल, तर मग तसे अक्षर गट तयार करणे. त्यांच्या बोलीतले शब्दामधून अक्षरांची मुलांना ओळख करून देणं, त्यांच्याच बोलीतला उतारा तयार करणं आणि मुलाला वाचनाकडे घेऊन जाणं. त्यामुळं राज्यातल्या ज्या 40 प्रकारच्या वेगवेगळ्या बोलीभाषा आहेत, त्याच्यावर सुद्धा मग अक्षर गटानं काम सुरू झालं. आणि राज्यभरामध्ये म्हणजे वेगवेगळे जे आदिवासी जिल्हे आहेत, त्यामध्ये सुद्धा त्या पद्धतीनं काम सुरू झालं. आणि मला सांगायला आनंद वाटतो, की 2018चा जे वेगवेगळे रिपोर्ट्स आहेत,
ज्यांनी बहिस्त मूल्यमापन केलेलं होतं, त्या रिपोर्ट्समध्ये सुद्धा सरकारी शाळांची मूलभूत वाचनाची स्थिती सुधारलेली आपल्याला दिसून येते. लेखन वाचनाच्या संदर्भामध्ये तुम्ही आता बोलताय आणि तुम्ही सांगितलं की क्वेस्ट ही जी संस्था आहे म्हणजे निलेश निमकर यांची, तर या संस्थेच्या वतीने तुम्ही शास्त्रीय अभ्यासक्रम पण पूर्ण केला आणि अनुभव पण घेतलेला आहे. तर इतका अभ्यास केल्यानंतर आणि अनुभव घेतल्यानंतर मुलांना लिहिता वाचता न येण्याच्या नेमक्या कारण काय आहेत आणि हा कार्यक्रम बघणाऱ्या शिक्षकांना तुम्ही काय सांगाल की वेगानं वाचन लेखन करण्यासाठी साधारणपणे काय टिप्स आहेत? तसं मुलांसोबत शास्त्रीय पद्धतीनं काम केलं आणि मुलं जर 100% उपस्थित राहिली, म्हणजे नियमितपणे उपस्थित राहिली, तर मुलांना असा वेगळा वाचन लेखन कार्यक्रम राबवण्याची गरजच नाही मुळात. कारण पहिलीचं मूल सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत पहिलीच्या स्तरावरचा अर्थपूर्ण वाचायला शिकतं. परंतु प्रारंभिक साक्षरता जी आहे, प्रारंभिक साक्षरतेच्या संदर्भामध्ये पालक असतील, शिक्षक असतील, समाजाचं त्या समज वाढायला हवी, की मुलांसोबत कशा पद्धतीनं काम व्हायला हवं. मग त्याच्यामध्ये अगदी 3 वर्षाचं मूल असेल, 4 वर्षाचं मूल असेल, त्यावेळेसच त्याला श्रवणाचे, भाषण अनुभवाचे, भाषण संभाषणाचे आणि अभिव्यक्तीचे वेगवेगळ्या कृती घरापासूनच सुरुवात व्हायला हव्यात. अगदी पूर्व प्राथमिक स्तरावर सुद्धा अंगणवाड्यांमध्ये सुद्धा हे काम व्हायला हवं. अंगणवाड्यामध्ये अगदी मुळाक्षरं न शिकवता श्रवण, भाषण संभाषणाच्या वेगवेगळ्या कृती, आकार नावाचा एक अभ्यासक्रम आलेला आहे. त्याच्यामध्ये पण त्या दिलेल्या आहेत. तसं जर शास्त्रीय पद्धतीनं मुलांसोबत काम झालं, तर सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत पहिलीतली 100% मुलं वाचायला शिकतात. जे मी सांगितलं आहे, की अक्षर गटाचा वापर करायचा आणि मुलांना आत्मविश्वास येतो, की मी हा मजकूर वाचतो. काका आला, मामा आला, अशा पद्धतीनं मुलं वाचायला शिकतात. त्यामुळं या पद्धतीनं आणि तसे बदल होत आहेत. खूप चांगल्या पद्धतीनं शिक्षक सुद्धा आता काम करत आहेत. अक्षर गटाच्या पद्धतीनं काम करत आहेत आणि असे अनेक वर्ग आहेत, की ज्या वर्गातली 100% मुलं आता वाचती झालेली आहेत. अशा अनेक शाळा आहेत महाराष्ट्रात, की जिथली 100% मुलं आता वाचती झालेली आहेत. तुम्ही स्वतःचा काही असा अनुभव सांगाल का की एका विद्यार्थ्याला अजिबातच लिहिता वाचता येत नव्हतं आणि तुम्ही काही काळात त्याला वाचायला लावलं, तर काय केलं त्यासाठी असं एखादं उदाहरण? मी क्वेस्ट सोबत ज्यावेळेस काम करत होतो, त्यावेळेस मुलाच्या प्रारंभिक वाचनावरचाच एक सेशन झालं होतं आणि आम्हाला एक 15 दिवस मुलांसोबत काम करायचं होतं. त्यावेळेस मी डाएटला काम करत असताना उस्मानाबाद शहरातली एक नगरपालिकेची शाळा आहे. त्या ठिकाणी गेलो. जानेवारी महिना होता आणि मुख्याध्यापकांना सांगितलं, की मला अशी मुलं द्या, की ज्यांना काहीच वाचता येत नाही. म्हणजे ज्यांना मुळाक्षर काहीच येत नाही. मग जानेवारीत तर अशी मुलं सापडणं जरा कठीणच होतं. कारण काहीतरी मुलांना येतच असते. तरी पण अशी 1-2 मुलं होती, जी अनुपस्थित राहत होती. त्यामुळं त्यांना थोडंसं ती 2 मुलं आणि अंगणवाडीतली जी दुसऱ्या वर्षी पहिलीत जाणार आहे, ती 3 मुलं घेतली. आणि मग त्या 3 मुलांना घेतल्यानंतर मी एक 10-15 दिवसाचा असा कृती कार्यक्रम तयार केला, की पहिल्यांदा मुलांना गाणी म्हणून दाखवायची, गोष्टी सांगायच्या, चित्रवर्णन घ्यायचं, म्हणजे श्रवणाचे अनुभव द्यायचे. त्याचबरोबर एक अक्षराचं अनुभव द्यायचा आणि त्याचं दृढीकरणाचे उपक्रम घ्यायचे. असे 5च अक्षर घेतले होते. क, म, ल, च आणि 2 स्वरचिन्ह. आ आणि 2 स्वरचिन्ह. मग मी एकाच दिवशी श्रवणाचा एक कृती, संभाषणाची एक कृती आणि एक मुळाक्षराचा अनुभव. अशा पद्धतीनं 10 दिवस मुलांसोबत काम केलं. मग चित्र वाचन पण घेतलं, चित्रावर चर्चा घेतली, गप्पा मारल्या. त्यावेळेस त्या 5च्या 5 मुलांना त्या अक्षर गटावरचा जो उतारा होता, म्हणजे वाचन पाठ होता, त्या 5च्या 5 मुलांना वाचता येऊ लागला. आणि त्या मुख्याध्यापकांना पण आश्चर्य वाटलं, शिक्षकांना पण खूप म्हणजे कौतुक वाटलं, की सर खूप छान झालं हे. या पद्धतीने आम्ही सुद्धा सगळ्या मुलांना वाचायला शिकवू शकतो. नंतर काही दुसऱ्या वर्षी ज्यावेळेस मी जुलै-ऑगस्टमध्ये ते शाळेत गेलो, त्यावेळेस त्यांचे काही पालक आले होते. "सर आमच्याही मुलांना शिकवा ना. मुलं लगेच वाचायला शिकतात." म्हणजे पालकापर्यंत पण हे जातं. म्हणजे या पद्धतीनं अगदी कमी कालावधीत तो मी स्वतः अनुभव घेतला होता, की मुलांना अक्षर गटाच्या पद्धतीनं मुलं आता फक्त एकच अक्षर गटावरचा परिच्छेद वाचतायत. मुलं काही ती संपूर्ण वाचती झाली नाहीत. परंतु पुढचा अक्षर गट असं 3-4 महिन्यामध्ये 100% मुलं समजपूर्वक वाचायला लागतात. वाव! म्हणजे मुद्दा असा आहे की तो कौशल्याचा मुद्दा आहे. तुम्ही कुठल्या कौशल्यानं मुलांना शिकवता हा खरा मुद्दा आहे त्याचा. हो, हो. तुमचं मला आणखी एका विशेष गोष्टीसाठी कौतुक वाटतं, की मी सोशल मीडियावर तुमचे काही व्हिडिओ पाहिले. तुम्ही मुलांना काही शब्द देऊन गोष्टी तयार करतात आणि हो. त्याचप्रमाणे तुम्ही काही मुलांसोबत हस्तलिखित तयार केले, मुलांसोबत गोष्टीची पुस्तकं तयार केली आणि मुलांची
ही जी ज्याला सृजनात्मक लेखन म्हणू, या दृष्टीने तुम्ही बरंच काम केलंय, म्हणजे मुलांची अभिव्यक्ती उंचावणारे उपक्रम आणि ते लहान मुलांमध्ये करून दाखवले. तर हो मुलांची अभिव्यक्ती उंचावणारे तुमचे असे कोणकोणते उपक्रम आहेत की ज्याच्यामधून इतर शिक्षकांनाही त्याच्यामधून माहिती मिळू शकेल? हो हो सर. आता मुलांना वाचन लेखन येत होतं, मूलभूत क्षमता प्राप्त होत्या. त्यामुळं साहजिकच अभिव्यक्ती ही जी शेवटची कौशल्य आहे, शेवटची क्षमता आहे. त्या क्षमतेकडे मुलांना घेऊन जाण्याची मला आवड होती आणि मी स्वतः पण माझे पण 2 पुस्तकं प्रकाशित आहे. मला पण खूप वाचन लेखनाची आवड आहे. त्यामुळं मुलांना मी जास्तीत जास्त पाठ्यपुस्तकाशिवाय इतर जे संदर्भ साहित्य आहे, हे पहिलं मुलांना वाचायला दिलं. त्याच्यामध्ये मी माझ्या हाडोंगरीच्या शाळेतील सर्व मुलांना, जे 3री-4थीची जी मुलं होती त्यांना 100% मुलाला किशोर मासिक त्याच्या घरच्या पत्त्यावर पाठवलं होतं. काही दिवस शाळेमध्ये येत होतं. त्याच्यानंतर किशोर मासिकाचे काही खंड मुलांना वाचायला देत होतो. त्यानंतर साधना साप्ताहिकाचे दिवाळी अंक मी दरवर्षी 2015-16 पासून दरवर्षी मुलांना मोफत भेट द्यायचो. त्यामुळं मुलांना असं खूप काही वाचायला मिळत होतं. त्यामुळं मुलं छान पद्धतीने व्यक्त होताना दिसत होती. त्यामुळं मग मी ठरवलं की माझं पुस्तक तयार करायचं. चला मुलं म्हणली, "पुस्तक आम्ही सर पुस्तक आमचं असू शकतं का?" "हो, तुमचं पण असू शकतं." मग तुम्हीच मुखपृष्ठ तयार करायचं. तुम्हाला जे येतं, तुमची कविता असेल, कथा असेल, अनुभव असेल, गोष्ट असेल, जे तुम्हाला असेल ते तुम्ही त्याच्यामध्ये लिहायचं. मग माझं पुस्तक नावाचा उपक्रम माझ्याकडे 3रीचा वर्ग होता त्यावेळेस. अगदी 19च विद्यार्थी होते. सगळ्या मुलांनी माझं पुस्तक तयार केलं. त्यांनी स्वतःचं मुखपृष्ठ तयार केलं, रंगखडून ते रंगवलं. आतमध्ये स्वतः कविता लिहिल्या, चारोळ्या लिहिल्या. ज्याला जमत नव्हतं तसं थोडं-थोडं जसं जमल तसं प्रत्येक मुलाने माझं पुस्तक तयार केलं. त्याचबरोबर मला असं वाटायचं, की मुलांना कविता पण खूप छान लिहिता याव्यात. मग मी एक कार्यशाळा घ्यायची ठरवलं. माझ्याच वर्ग स्तरावर 3री-4थीच्या मुलांसाठी काव्य लेखनाची एक कार्यशाळा घेतली. आणि मुलांना किशोर मासिक दर महिन्याला यायचं, मुलं वाचायची. आणि एका महिन्यामध्ये साधारणतः एक 10-12 कविता मुलांनी लिहिलेल्या किंवा बालसाहित्यिकांनी लिहिलेल्या मुलं वाचायची. त्यामुळे त्यांना बऱ्यापैकी समज आली होती. मग ते यमक कसं जुळवलं जातं, ह्या सगळ्या बाबींची मुलांसोबत चर्चा केली. त्यांच्याकडून कविता लिहून घेतल्या. तो ड्राफ्ट मी वाचला, मजकूर वाचला. त्याच्यानंतर मुलांना त्या दुरुस्ती सांगितली. अशा पद्धतीनं काम केल्यानंतर मुलं छान कविता लिहायला लागली. माझ्याकडे एक मुलगी होती वैष्णवी भोसले नावाची. ती नवोदयाला लागली नंतर. आता ती 8वी-9वीला असेल. तर तिनं स्वतःच्या 35 कविता लिहिल्या होत्या. म्हणजे तिचा स्वतःचा एक कविता संग्रहाचा हस्तलिखित. तो छापला गेला नाही. पण तिचं हस्तलिखित तयार केलं होतं. मग वेगवेगळी वर्तमानपत्र असतील, किशोरसारखं मासिक असेल, माझी मुलं कविता लिहायला लागली. आणि मला सांगायला आनंद वाटेल, की मी स्वतःच एक लेटर पॅड तयार केलं होतं. त्याच्यावर मी अभिनंदन पत्र लिहायचो. पालकांना बोलवायचो परिपाठाला आणि मुलांना आणि पालकांना ते बक्षीस म्हणून काहीतरी द्यायचो, वही, पेन वगैरे. कविता वर्तमानपत्रात प्रकाशित झाली. त्यामुळे मुलांना खूप भारी वाटायचं. आणि त्याच्यासाठी काय केलं होतं, वर्गामध्येच माझ्या प्रत्येक आमच्या 4ही वर्गामध्ये 4थी पर्यंतची शाळा होती. अभिव्यक्ती फलक लावले होते. आणि ज्याची कविता किंवा ज्याचं काही विनोद वगैरे छापून आलंय, ते लगेच अभिव्यक्ती फलकावर आम्ही लावायचो. त्यामुळे मुलांना, इतर मुलांना प्रेरणा मिळायची आणि मुलं सगळी वाचती-लिहिती झाली. त्याचबरोबर डाएट स्तरावरून सुद्धा मी काम करत असताना अनेक अभिव्यक्तीचे उपक्रम राबवले. कारण एकीकडे मी क्वेस्ट सोबत समृद्ध होत होतो आणि दुसऱ्या बाजूनं मला प्रत्यक्ष वेगवेगळ्या स्तरातल्या मुलांसोबत काम करायला मिळत होतं. वेगवेगळ्या कार्यक्षेत्रामधल्या मुलांसोबत काम करायला मिळत होतं. त्यावेळेस प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत संकलित चाचणीचे पेपर यायचे आणि त्याच्यामध्ये अभिव्यक्तीसाठी काही प्रश्न असायचे. जसं की 3 शब्दावरून गोष्ट लिहा, चित्रावरून गोष्ट लिहा आणि याच्यामध्ये आपल्या प्रत्येक जिल्ह्याची संपादनूक कमी असायची आणि राज्याची पण संपादनूक कमी असायची. साहजिकच आहे, शेवटची क्षमता असल्यामुळे संपादनूक कमी असायची. मला असं वाटायचं की अभिव्यक्तीतली संपादनूक मुलांची वाढली पाहिजे. म्हणून वाशी तालुक्यातल्या इंदापूर केंद्रामध्ये मी एक प्रयोग केला. जे 5वीचे वर्ग शिक्षक होते, ते 8-10 वर्ग शिक्षक बोलवले आणि मग जी प्रथम सत्रामध्ये मुलांनी 3 शब्दावरून गोष्ट लिहिलेली होती. त्याचं आम्ही एनालिसिस केलं आणि मुलांना कुठल्या-कुठल्या अडचणी येतात. तर मुलांना तार्किक विचार करता येत नाही. समजा नदी, सूर्य, डोंगर. तर ह्याचा कसा तार्किक, नदीचा आणि सूर्याचा कसा संबंध लावायचा किंवा गोष्टीची सुरुवात करता येत नाही, मध्य करता येत नाही, संवाद लिहिता येत नाहीत, पात्रांना नावे देता येत नाहीत. ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला समजल्या आणि त्याच्यानंतर मग मी उपक्रमांची यादी केली आणि 8-10 उपक्रम तयार केले. म्हणजे पहिल्यांदा फक्त मुलांनी एकाच शब्दावर व्यक्त व्हायचं. तार्किक विचार करण्यासाठी फक्त शब्दांशी जोड लावायची. अशा पद्धतीनं एक 2-3 महिने ज्यावेळेस ते उपक्रम त्या 10 वर्ग शिक्षकांनी आपापल्या वर्गामध्ये राबवले, मुलांसोबत काम केलं. त्यावेळेस ज्यावेळेस द्वितीय सत्र परीक्षा झाली, त्यावेळेस आम्हाला असं दिसलं, की मुलांनी खूप छान पद्धतीने गोष्टी लिहिलेल्या आहेत.
आणि संपादनूक सुद्धा वाढलेली त्या केंद्राची. त्याच्यानंतर काही नगरपालिकेतल्या शाळा आहेत, त्या ठिकाणी मग मी काम करत असताना मुलांसोबत पुस्तक तयार करणे, म्हणजे मुलांसोबत काम करत असताना मुलांनीच 3 शब्दावरून गोष्ट लिहायची, 4 शब्दावरून गोष्ट लिहायची. मग तो जी मजकूर आहे तो तपासायचा, मुलांना त्याच्यावर मार्गदर्शन करायचं. त्यांच्या अनुभवाशी जे अनुभव घेतलेले आहेत त्याच्याशी जोडून बघायचं आणि मग आपल्या साध्या कागद, कोरे कागद घेऊन त्याला स्टेपलर पिन मारून त्याचे पुस्तक तयार करायचं, रंगखडून मुखपृष्ठ तयार करायचं आणि ती जी गोष्ट मुलांनी लिहिलेली आहे ते प्रत्येक पानावर थोडा थोडा मजकूर लिहायचा. मजकुराला साजेसं असं चित्र काढायचं. म्हणजे मुलंच मुखपृष्ठकार झाली, मुलंच चित्रकार झाली, मुलंच कथा लिहू लागली. असं मुलांसोबत पुस्तक तयार करण्याचा अनुभव सुद्धा माझा खूप छान होता. त्याचे काही लेख मी जीवन शिक्षण मध्ये पण लिहिलेले आहेत. वेगवेगळे रिसर्च पेपर पण मी लिहिलेले आहेत, ते पण पब्लिश झालेले आहेत. आणि खूप मला शिक्षकांचे सुद्धा राज्यातून फोन आले, की हा खूप छान उपक्रम आहे. आम्ही आमच्या शाळेमध्ये तो राबवतोय. अशा पद्धतीनं त्यानंतर मुलांना समीक्षणात्मक लेखन करता आलं पाहिजे, वाचन करता आलं पाहिजे, लेखन करता आलं पाहिजे. यासाठी जी ग्रंथालयातली पुस्तकं आहेत, त्या पुस्तकांवर मुलांना समीक्षणात्मक लेखन करता येईल यासाठी काही पुस्तकं घेऊन माधुरी माधुरी पुरंदरेचे सख्खे शेजारी हे पुस्तक आहे. 5च मुलांना घेऊन मी ते काम केलं. तर त्यांचं जे लेखन आहे ते सुधरत गेलं आणि मुलं समीक्षणात्मक लिहू लागली. म्हणजे त्यांच्या बालपणी त्यांना जे अनुभव आलेले होते, ते त्यांनी मिसळले आणि मुलांना आता लिहिता आलं पाहिजे. एखाद्या गोष्टीवर स्वतःचं मत मांडता येणं हे खूप लोकशाही देशामध्ये महत्वाचं असतं. आणि अशा पद्धतीनं अशा अनेक उपक्रम आहेत. मला अजून एक उपक्रम शेअर करायला आनंद वाटेल, की हाडोंगरीच्या शाळेत असताना आम्ही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी अ, साहित्य अकादमीच्या अध्यक्षांना नवी दिल्लीला पत्र पाठवली होती. मी पण माझ्या लेटर पॅडवर पत्र लिहिलं होतं आणि 60 विद्यार्थ्यांनी पत्र लिहिली होती. आणि पत्रांचा प्रवास कसा होतो, पोस्टकार्ड कसं जातं, कसं टाकलं जातं, हा पण मुलांना खूप छान अनुभव आला. अशा पद्धतीनं खूप छान अभिव्यक्तीचे उपक्रम मुलांसाठी राबवले. खूप आनंद वाटला. आजही मी त्याच्यावर काम करतोय. डाएटच्या माध्यमातून काम करतोय, की आज जर पाहिलं तर आमच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील खूप शेकडो मुलं आहेत, की ज्यांनी स्वतःचे कविता संग्रह प्रकाशित झालेले. मुलांची बालसाहित्य संमेलनं होत आहेत. अनेक तालुक्यांमध्ये, अनेक बीटमध्ये, अनेक केंद्रांमध्ये दरवर्षी बालसाहित्य संमेलन होतं. उस्मानाबाद जिल्हा परिषद दरवर्षी बालसाहित्य संमेलन घेते. हे खूप चांगली बाब आहे. हे खूप मला महत्वाचं यासाठी वाटतं, की आपल्याकडे कवी किंवा लेखक असणं ही दैवी देणगी आहे आणि ते काही विशिष्ट लोकांचंच काम आहे, असा एक समज एकेकाळी होता. म्हणजे त्यात प्रतिभा नावाची गोष्ट नक्कीच आहे. परंतु जसं ज्ञानेश्वर म्हणतात, की बाबा सूर्यानं म्हणजे गरुड जर उडू शकतो, तर चिमणीने काय उडायचं नाही का? तर जरी आपण महालेखक किंवा महाकवी होऊ शकलो नाही, तरी सुद्धा आपल्या पातळीवर आपण आपली अभिव्यक्ती करता आली पाहिजे लोकशाही देशामध्ये. हे मूल्य लक्षात घेऊन तुम्ही ज्या प्रकारचं काम करता ते मला खूप महत्वाचं आणि मोठं वाटतं आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ग्रामीण मुलांमध्ये आणि कमी वयाच्या मुलांमध्ये तुम्ही हे करताय. शेवटचा भाग मला तुमच्या कामातला जो वाटतो तो तंत्रज्ञानाच्या बद्दलचा. म्हणजे आजही प्राथमिक शिक्षकांमध्ये ब्लॉग लिहिण्याचं प्रमाण खूप कमी आहे आणि तुमच्या ब्लॉगला जवळपास 80,000 लोकांनी आतापर्यंत भेट दिली आहे. तर ही जी तंत्रज्ञानावरची हुकमत आहे म्हणजे ब्लॉग वापरणं, सोशल मीडिया प्रभावीपणे वापरणं, तर हे सुद्धा शिक्षकांना नक्कीच मार्गदर्शक करू शकतं. तर तुम्ही कशा दृष्टिकोनातून ब्लॉगकडे आणि याच्याकडे बघता सोशल मीडियाकडे? तसं मला 2014 साली महाराष्ट्रातली जी तंत्रस्नेही शिक्षक मंडळी होती, संदीप गुंड असतील, बालाजी जाधव असतील, रणजित डिसले असतील, हे आम्ही मित्र एकत्रित आलो आणि मग त्या संदर्भामध्ये विचार करायला लागलो. आमची एक मीटिंग पण झाली होती एस-सी-आर-टी मध्ये आणि तिथून पुढे मग प्रत्येकानं लिखाण सुरू केलं. ब्लॉग तयार केले, कोणी ॲप तयार केले. त्यावेळेस मी शिक्षण संवाद नावाचा ब्लॉग तयार केला होता. म्हणजे झटत असंच तयार केला होता मार्गदर्शन घेऊन इतरांचं. मग मी मात्र त्याच्यावर नियमितपणे लिहायला लागलो. माझ्या हाडोंगरीच्या शाळेमध्ये मी जे काही उपक्रम राबवल, ते मी ब्लॉगवर लिहायचो, Facebookवर लिहायचो आणि मग ते वाचायचे बरेच शिक्षक. जे अनोळखी शिक्षक आहेत त्यांचे फोन यायचे. मग त्यांचे उपक्रम मला मिळायचे. त्यामुळं माझे उपक्रम राज्यभरामध्ये गेले. राज्यातले अनेक उपक्रम माझ्या शाळेमध्ये राबवता आले आणि मी कंटिन्यू तो ब्लॉग लिहीत गेलो. आता माझ्या ब्लॉगवर भरपूर लेखन केलेलं आहे. म्हणजे साधारणतः एक 300-400 लेख असतील मी लिहिलेले. अ, सातत्यानं मी लिहीत गेलो.
म्हणजे शैक्षणिकच लेखन केलं. मग शाळेतले माझे अनुभव असतील किंवा माझ्या समृद्धीचा प्रवास असेल किंवा मुलांच्या शिक्षणातील अडचणी असतील, त्यांच्या शिक्षणात अडचणीवर आलेले उपाय शोधलेले असतील. या अंगानं मी ब्लॉगवर सातत्याने लिहित गेलो आणि खूप शिक्षकांनी किंवा पालकांनी त्या ब्लॉगला भेट भेट दिलेली आहे. सातत्याने मी त्याच्यावर लिहितोय. शिक्षण संवाद नावाचं फेसबुक पेज पण आहे. फेसबुक वॉलवर पण मी लिहित असतो. त्यानंतर आपलं जीवन शिक्षण मासिक आहे किंवा इतर जे शैक्षणिक मासिक असतील, याला सुद्धा मी सातत्याने लिहित असतो आणि शिक्षणच हा माझा आवडीचा विषय आहे. प्राथमिक शिक्षण आणि मुलाचं शिकणं या विषयावर मी सातत्याने लिहित असतो. मला मला जे अनुभव येतात, इतरांना त्याच्यापासून काहीतरी प्रेरणा मिळेल, इतरांना त्याच्यातून काहीतरी शिकायला मिळेल, या अंगानं मी सध्या पण मी लिहितोय आणि त्याचा मला तुमच्या खूप ब्लॉगचं उपयोग नाव काय? झाला. ब्लॉगचं नाव काय? ब्लॉगचं नाव आहे शिक्षण संवाद. मराठीमध्ये? डब्ल्यू हा, मराठीमध्ये शिक्षण संवाद, इंग्रजीमध्ये डब्ल्यू अशा पद्धतीनं शिक्षण संवाद टाकलं की लगेच सापडतो समजा. अच्छा, नक्कीच शिक्षक बघतील. शेवटचा प्रश्न असा विचारतो की महाराष्ट्राचे जे पाठ्यपुस्तक मंडळ आहे, या पाठ्यपुस्तक मंडळातल्या पुस्तकांच्या निर्मिती प्रक्रियेत पण तुम्ही भाग घेतलेला आहे. हो, हो. तर तो अनुभव नेमका काय आहे? आणि शिक्षक प्रशिक्षण पण तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करत असता. तर ही जी नवी शिक्षणाची दृष्टी आहे, तर पाठ्यपुस्तक मंडळातला जो काही अनुभव आहे, त्या अनुभवातून प्रत्यक्ष शिक्षणाकडे कसं बघता? अगदी 4थी पर्यंतच्या शाळेत शिकवणारा मी प्राथमिक शिक्षक आणि माझी राज्याच्या अभ्यास मंडळावर 2015-16 साली निवड झाली. ही खूप माझ्यासाठी आनंदाची बाब होती आणि त्यावेळेस म्हणजे एनसीएफ असेल, एससीएफ असेल किंवा प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 2012 यानुसार प्रचलित पाठ्यपुस्तक आहेत. त्या सगळ्यांचा अभ्यास करणं, महाराष्ट्राची भाषा शिक्षणाची स्थिती कशी आहे ते समजून घेणं आणि युगानुकूल नागरिक घडावा, मुलांमध्ये भाषा कौशल्य विकसित व्हावी, या दृष्टीनं पाठ्यपुस्तकाची निर्मिती त्यावेळेस आम्ही करत होतो. तर मला अजून एक सांगायला आनंद वाटतो, की इयत्ता 6वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये इयत्ता 6वीच्या विद्यार्थिनीचीच कविता आलेली आहे. म्हणजे हा एक रचनात्मक प्रयोग होता. त्याचबरोबर घोकमपट्टी किंवा पाठांतर हा भागच राहिलेला नाही. आज जर आपण विचार केला तर 10वीला सुद्धा कृतीपत्रिका आलेली आहे. आणि प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमामधून सुद्धा मुलांना अभिव्यक्त होणं, उपयोजन, आकलन, सर्जनशीलतेकडे कशी मुलं जातील किंवा कृतिशीलता मुलामध्ये कशी येईल, जीवन व्यवहारामध्ये भाषा कशी वापरता येईल, या अंगानं मुलांचं शिकणं सुरू आहे. तर पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा असे काही रचनात्मक बदल झाले, की स्वाध्यायामध्ये काय बदल झाले, की जी पहिली घोकमपट्टी होती, रिकाम्या जागा भरा, जोड्या लावा, एका वाक्यात उत्तरं द्या, दीर्घ उत्तरे, अशा काही नाही. तर कृती आलेल्या आहेत, छोट्या-छोट्या कृती आलेल्या आहेत आणि त्या कृतीवर मुलांना व्यक्त होणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण समजून घेऊया, व्याकरण असेल, तर कुठलीही पाठ न करता कृतीच्या माध्यमातून व्याकरण आलेलं आहे. पाठ्यपुस्तकात क्यूआर कोड आलेले आहेत. विकिपीडियाच्या काही लिंक आहेत. वेगवेगळ्या वेबसाईटच्या काही लिंक आहेत, की मुलांना वेगवेगळे संदर्भ पाहता येतील आणि ते साहित्य प्रकार मुलांना अनुभवता येतील. साहित्याच्या अंगानं मुलं समृद्ध होतील. अशा पद्धतीनं पाठ्यपुस्तकामध्ये अनेक रचनात्मक बदल झालेले आहेत आणि खूप मुलांना पुस्तकं आवडली, पालकांना पुस्तकं आवडली, समाजाला पुस्तकं आवडली आणि खूप चांगला अनुभव मला आला पाठ्यपुस्तक मंडळात काम करताना. त्याचबरोबर मला सुद्धा स्वतःला समृद्ध येता आलं. जगभरातील पाठ्यपुस्तकं पाहता आली, इतर राज्यातील पाठ्यपुस्तकं पाहता आली. कशा पद्धतीनं त्या ठिकाणी स्वाध्यायाची रचना असते. त्याचबरोबर त्याच काळानंतर ठराविक काही कालावधीनंतर आपल्याला आद्यनिष्पत्तीवर काम करणं सुरू झालं, की देशभरामध्ये आद्यनिष्पत्तीवर काम करायला सुरू झालं. त्याच्यानंतर मग आद्यनिष्पत्ती पाठ्यपुस्तकामध्ये आल्या, की त्या इयत्तेच्या आद्यनिष्पत्ती मुलाला यायला हव्यात. मग त्याचबरोबर मी काही वेगवेगळ्या देशाच्या सुद्धा आद्यनिष्पत्ती पाहिल्या, की सिंगापूरची कशी आद्यनिष्पत्ती आहे तिसरीची लँग्वेजची, फिनलंडची कशी आहे आणि आपल्या देशातली कशी आहे. कारण लँग्वेजच्या आद्यनिष्पत्ती ह्या देशपातळीवर एकच असतात. मग मुलांना त्या आद्यनिष्पत्ती प्राप्त व्हाव्यात यासाठी फक्त एक पाठ्यपुस्तक साधन आहे. अजून काही रिसोर्सेस शिक्षकांना वापरावे लागतात. मग त्या रिसोर्सेस पाठ्यपुस्तकाच्या बाहेर जाण्यासाठी काही लिंक सुद्धा पाठ्यपुस्तकामध्ये दिलेले आहेत. आणि मग त्याच्यावर काम करत असताना मग शिक्षकांना आद्यनिष्पत्तीवर मुलांसोबत काम करत असताना कशा पद्धतीनं मुलांसोबत काम करावं, पाठाचं सादरीकरण, पाठावर आद्यनिष्पत्ती आधारित कशा पद्धतीने काम करावं, वेगवेगळ्या कृतींची रचना कशी करावी,
वेगवेगळे गट पद्धतीनं कसं करावं, सहअध्यायाची मदत कशी घ्यावी, यासाठी मुलांसोबत काम केलं, प्रत्यक्ष काम करून बघितलं, त्याचे काही व्हिडिओज तयार केले, कृतींचे व्हिडिओज तयार केले. असे बरेच व्हिडिओज माझ्या युट्यूब चॅनलवर पण आहेत, मुलांसोबत काम केलेले. त्याचबरोबर एखादा घटक असेल, तर तो घटक पूर्वी एक जुनी पारंपरिक पद्धत होती हरबाटची पंचपदी. पण आद्य निष्पत्ती आधारित मुलांसोबत कसं काम करावं, कशा कृतींची रचना करावी, या पद्धतीनं काही नमुना आम्ही व्हिडिओज तयार केले. यासाठी आमचे सन्माननीय डाएटचे प्राचार्य असतील, सन्माननीय विभाग प्रमुख असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं डाएटमधून काम सुरू झालं. एससीईआरटीतल्या काही सन्माननीय अधिकारी यांची मार्गदर्शन मिळालं. तर प्रत्यक्ष मुलांसोबत काम करून त्याचे व्हिडिओज तयार केले आणि शिक्षकांना दिशा मिळाली, की आता आपल्याला अद्यनिष्पत्तीवर काम करण्यासाठी या पद्धतीनं ह्या कृती मुला घ्याव्या लागतील. मग त्याच्यासाठी अध्ययन समृद्ध वातावरण लागेल. वर्गामध्ये वाचन कोपरा हवा, लेखन कोपरा हवा, स्वाभिव्यक्ती फलक हवा. मुलं स्वतः शिकतील, या साधन सामुग्रीचा वापर करून मुलं शिकतील. तर या अंगाने सुद्धा शिक्षण परिषदेच्या माध्यमातून शिक्षकांचं सक्षमीकरण करण्यात आलं. शिक्षकापर्यंत ह्या सगळ्या बाबी पोहोचवल्या आणि त्यामुळं जागतिक स्तरावर म्हणजे सिंगापूरमध्ये जसं भाषा शिक्षण चालतं, तसं माझ्या जिल्हा परिषदेतल्या शाळेमध्ये भाषा शिक्षण चालावं. तसं माझ्या एखाद्या दुर्गम पाड्यातल्या एखाद्या जिल्हा परिषदेतल्या वाडी वस्ती तांडेवरच्या मुलाला तशा पद्धतीचं भाषा शिक्षण मिळावं, हा विचार मी सतत करतोय. अजून पण त्याच्यावर काम करतोय. अजून काही वेगवेगळे प्रोजेक्ट राबवतोय, त्याच्यावर अभ्यास करतोय, त्याच्यावर लिहितोय आणि बऱ्याच गोष्टी मला हळूहळू उलगडत चाललेत आणि त्याचा परिणाम पण दिसतोय. जे प्रकल्प राबवले, पथदर्शी प्रकल्प किंवा जे कार्यक्रम राबवले, त्याचे परिणाम पण चांगले मला आलेले दिसून येतात. तर ही आहेत समाधान सर. यांची मुलाखत पाहून आपल्या सर्वांना नक्कीच समाधान वाटलं असेल याची मला खात्री आहे. एका शेतकरी कुटुंबातल्या प्रथमच शिकणाऱ्या पिढीतला हा मुलगा एका महाराष्ट्रातल्या सीमेवरच्या खेड्यामध्ये स्वतः गैरसोय झेलत राहून तिथे प्रयोग करतो आणि त्यानंतर स्वतःला विकसित करत भाषा शिक्षणामध्ये प्रचंड अभ्यास करतो, जागतिक दर्जाचं समजावून घेतो आणि प्राथमिक शिक्षक असूनही थेट सर्व पाठ्यपुस्तक मंडळातल्या सर्व पाठ्यपुस्तक निर्मितीमध्ये सहभाग घेतो, डाएटच्या माध्यमातून अनेक प्रयोग करतो आणि ब्लॉग सारखं अत्याधुनिक माध्यम वापरून लाखो लोकांशी संपर्कात राहतो. मला असं वाटतं की समाधान यांनी सांगितलेल्या उपक्रमाबरोबरच स्वतःला समृद्ध करण्याची धडपड किंवा दिशा काय असू शकते यासाठी सुद्धा मला समाधान यांची मुलाखत आज जास्त महत्वाची वाटते. की स्वतःला विकसित करण्याचे मार्ग, एखादी समस्या घेऊन शास्त्रीय दृष्टीने तिचा अभ्यास करणं आणि पुढे पुढे जात राहणं, यासाठी मला तुमचं काम जास्त महत्वाचं वाटतं. ते महाराष्ट्रातल्या शिक्षकांना नक्कीच मार्गदर्शक ठरेल. आपल्या दर्शकांना मी विनंती करेन की त्यांचे ब्लॉग, त्यांचे व्हिडिओ, त्यांचं फेसबुक हे आपण बघावं आणि वेगवेगळे उपक्रम आपण समजावून घ्यावेत. तुमच्या या साऱ्या धडपडीला आणि अभ्यासाला, चिंतनाला मी मनपूर्वक वंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर.